नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन नागराजला जाब विचारायला आलेला आहे की तू मधुभाऊंना का मारलंस आणि माझ्या बायकोच्या पण का जीवावर उठलाय. इतक्या वेळ नाही नाही म्हणणारा नागराज आणि आता हसत हसत सांगू लागलाय की मीच मधुभाऊंना मारलं. होळीच्या दिवशी तुम्ही सगळेजण रंग खेळण्यासाठी बाहेर गेलेले होते आणि तो म्हातारडा घरभर नुसता इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं चक्रा घालत होता आणि त्याच गोष्टीचा संधीचा फायदा मी उचलायचं ठरवलं. आता आपण पाहतोय राकेश हा भेटायला चाललेला आहे नागराजला आणि हवालदार जो नागराजने पाळलेला आहे त्याला खूप सारे पैसे पण तो देतो आणि तो हवालदार राकेशला पाहतो आणि चटकन जाऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न आता इथे तो करताना दिसणार. कारण नागराजला भेटायला अर्जुन आला आहे. त्या दोघांची समोरासमोर भेट झाली तर मग अर्जुनला कळेल की हा याला शामिल आहे. तर पुढे आपण पाहत आहोत नागराज पूर्ण स्टोरी सांगायला सुरुवात करतो. कसं त्या म्हाताऱ्याच्या पाठीमध्ये सुरा खुपसला सगळी स्टोरी वर्णन करून एकदम रीतसर सांगितली जाते. आणि म्हाताऱ्याला मारण्यासाठी मीच गेलो होतो. माझी आणि त्याची जी दुश्मनी होती ती काढण्यासाठी. खरं तर नागराजने अजूनही सांगितलेलं नाही की म्हाताऱ्याला का मारलं. अजूनही तो अर्धच सत्य सांगतोय. अर्जुनला पण माहिती आहे तरी पण अर्जुन पण बोलून दाखवत नाही. जर नागराजला माहीत नसेल आणि मी बोललो तर दोघंही जर तर मध्ये हे सत्य एकमेकांपासून लपवताना दिसतंय की तन्वी ही सायली आहे. आता इथे जो हवालदार आहे तो पटकन राकेशला हाताला धरतो, पाठीमागे खेचतो आणि खाल्ल्या मिठाला जागतो. बरं किती प्रामाणिक आहे बघा. तर तो म्हणू लागतो की तुम्ही मला दरवेळेला पैसे देतात, तुमची रहस्य पण जपून ठेवायला हवी ना. आता नागराज सरांना भेटायला अर्जुन वकील आले आणि त्यांची तुमची समोरासमोर गाठभेट झाली तर त्यांना सगळं सत्य कळेल. आत्ता नका, तुम्ही नंतर भेटायला या. मी त्यांच्याशी नंतर बोलून सांगतो की तुमचा मुलगा भेटायला आला होता, पण आज नको. कारण आज तिथे अर्जुन भेटायला आलेला आहे. अर्जुनचं मात्र संताप झालेला असतो. नागराजची तो कॉलर पकडतो, अगदी दणादणा घेऊन खेचून खेचून त्याला ओढू लागतो. त्याला तर असं झालं याला बाहेर जेलमधनं काढून याचं थोबाड फोडावं की काय. पण आता नागराज म्हणू लागतो, अरे तू तर वकील आहे, तुला माहीत नाही कैद्यांना हात लावायचा नसतो, एखादी केस तुझ्यावर पडली तर. असं म्हटल्यावर चटकन अर्जुनने त्याची कॉलर सोडून दिलेली असते. आता नागराज हसत हसत सांगू लागतो, जे काही कर्म केले ते मीच केले आणि अजूनही जे घडत आहेत ते माझ्याकडनंच घडत आहे. काय करायचं ते खुशाल करून घे. आणि कसं तू सगळ्यांना सांगणार की मीच हे सगळं केलं आहे, तुझ्याकडे पुरावे आहे का. तर इथे अर्जुन म्हणतो पुरावे मी तयार करल आणि ते पुरावे तयार करून ते सादरही करल. अगदी तुला फासापर्यंत लटकवण्याची माझी तयारी आहे. तुम्हाला काय समजतोस काय. आता अर्जुन खरंच हे करू शकतो. ह्या गोष्टीची शाश्वती नागराजला आहे. कारण त्याला माहिती आहे की अर्जुन किती डेंजर माणूस वकील आहे आणि तो जर अटीतटीला पेटला ना तर तो 100% सगळ्यांसमोर दाखवेल की मीच हे सगळं केलं आणि मला फासावर लटकावायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. थोडासा घाबरलाय बरं का आता नागराज इथे. आता आपली ड्रामा क्वीन पोचलेली आहे सुभेदारांच्या घरामध्ये आणि तिथे जाऊन तिची ड्रामे तिने सुरुवात पण केली. तिने आता कल्पना आईला सांगायला सुरुवात केली, आई मी तुझ्या अश्विनच्या बाळाच्या आई होणार आहे, माझ्यावर विश्वास ठेव ना. ती काही विश्वास ठेवायला तयार नाही. नाटकं करत दमत पोटाला हात लावत ही बाई मांडी घालूनच खाली बसते आणि खाली बसून निवांत बोलू लागलेली आहे की मला कोणी समजून घेत नाही, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, पण मी तुमच्या होणाऱ्या नातवाची आई होणार आहे आणि अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय, प्लीज मला मदत करा. या सुभेदारांचा वारस हा जेलमध्ये जन्माला यावा इतकं वाईट आहे का गं त्याचं नशीब. तर इथे हे सत्य आहे का हा प्रश्न आता खरं तर सायली अश्विनला विचारते. अश्विन म्हणतो की हो हे सत्य मला कळलं, पण ते माझं बाळ आहे हे मला वाटत नाही, म्हणून मी ते तुम्हाला कुणाला सांगितलं नाही. आणि मी ते दादालाही वचन घेतले, दादाचं पण यात काही दोष नाही, दादालाही मी बोललो होतो कुणाला सांगायचं नाही. तर आता अश्विन इतका चिडलेला आहे तो प्रियाला म्हणू लागला आहे की तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तू आलीसच का आमच्या घरात, तुला परवानगी नाही आमच्या घरात येण्याची, ठाऊक असतानाही तू का आलीस. मी सांगितलं होतं ना माझ्या घरच्यांपर्यंत ही बातमी पोचवायची नाही, तरी तुझा इतका अट्टहास का आहे. तर इथे हात जोडत तिथे कल्पनाला इमोशनल करण्याचा प्रयत्न इथे प्रिया करत आहे आणि प्रिया म्हणू लागलेली आहे की आई मला समजून घे ना गं, बघ ना तुझ्या अश्विनचं बाळ माझ्या पोटात वाढतंय, तुमचा वंश सुभेदारांचा
ह्या माझ्या पोटात जेलमध्ये वाढतोय, त्याचं नशीब असं कसं जन्माला येणार ते जेलमध्ये? प्लीज त्याला मदत कर, त्याला स्वीकार, त्याला जेलमधनं बाहेर आण, नाही तर तोही माझ्यासोबत जेलमध्येच वाढणार. कसं वाटेल ते सुभेदारांचा वंशज जेलमध्ये? तर अश्विन त्याच्या आईला म्हणतो, आई ह्या मुलीवर विश्वास ठेवू नको, ही मुलगी एक रात्र त्या मुलासोबत राहून आली, याच्या आधीही कुठे कुठे तोंड मारून आली असेल आणि कुठे नाही, आणि ही सांगते की ते बाळ माझे, त्या बाळाचा आणि माझा काही संबंध नाही. पण इथे प्रिया म्हणते की माझ्यावर विश्वास ठेव, हात जोडते तुझ्या पुढे, मी वाईट कर्म केले मला माहिती आहे, पण मी इतकी पण वाईट नाही की मी ह्या बाळाच्या बाबतीत खोटं बोलल, खरंच सांगते मी हे अश्विनचं बाळ आहे असं म्हणत ती हात जोडते, दयावया गया करते. आता इथे क्षणभर का होईना आता कल्पना विचारात पडली, खरंच आपल्या अश्विनचं बाळ असेल तर. ती इमोशनल झाली, ती रडू लागलेली दिसणार आहे आणि तिचं ते रडणं पाहून सायली आता सावध होते. सायली मात्र म्हणू लागते की तुझी ही जी नाटकं आहे घरात घुसण्याची, ती अजिबात आमच्यासमोर चालणार नाही हं, आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. आणि पोलिसांना पण इथे सायली रागावू लागते की आमच्या इच्छेविरुद्ध तुम्ही ह्या मुलीला आमच्या घरात न कळवता आणलंच का? आम्हाला इन्फॉर्मसुद्धा केलेलं नाही, डायरेक्ट तुम्ही तिला घरी घेऊन आलात, हे कसं केलं तुम्ही? हे चालणार नाही. आत्ताच्या आत्ता प्रिया तू इथून उठायचं आणि चालतं व्हायचं. तेव्हा प्रिया मात्र हालायलाच तयार नाही. प्रिया तिची कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करण्यात मग्नच आहे. ती सगळ्यांवरती जादू करण्यासारखी जादूच करते, सगळ्यांना मनात सगळ्यांच्या दाखवते की मी तुमच्या बाळाची होणारी आई आहे, तर माझ्यावरती विश्वास ठेवा, ह्या बाळाला स्वीकारा, ह्या बाळाचा जन्म जेलमध्ये होऊ देऊ नका, आणि आजी म्हणून त्या बाळाची जबाबदारी कल्पना आई तू घे ग, असं म्हणत ती कल्पना पुढे हात जोडते की माझ्या बाळाला आणि मला ह्या घरात पुन्हा पूर्वीसारखं स्थान मिळवून दे, ॲटलिस्ट माझ्या बाळाचा जन्म तरी ह्या घरात होऊ दे, त्याला स्वीकारा. आता अश्विन बापे, अश्विन मात्र नकार देतोय. मग आता घरी अर्जुन आलेला असतो. अर्जुन पाहू लागतो की हे सगळेजण काय करतात, तर पुढे आल्यानंतर त्याला प्रिया दिसते. प्रियाला पाहिल्यावर इथे तो बोलण्या अगोदरच प्रिया म्हणू लागते, सायली हा बघ अर्जुन आला, त्याला विचार इतके दिवस तो तुम्हाला खरं का बोलला नाही, त्यालाही मी सांगितलं होतं ना, त्याला जा विचार. तर इथे आपली सायली म्हणते की मला कुणालाही काही विचारायची गरज नाही, मला माझ्या घरच्यांवर विश्वास आहे, मला तुझ्यावर विश्वास नाही. अश्विन भाऊजी सांगतायत ना की ते त्यांचं बाळ नाही, तर नाही आहे. तर इथे प्रिया पुन्हा एकदा हात जोडते कल्पनाला आणि सगळ्यांनाच अस्मिताला वगैरे म्हणू लागते की हे बघा माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट आणले, मी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच प्रेग्नेंट आहे. आणि एक बाबा म्हणून अश्विनजवळ ती रिपोर्ट दाखवू लागते. अश्विन बघणारे हे आपलं बाळ आहे, आपल्या दोघांचा मिळून जन्माला आलेला अंश हा, ह्या छोट्याशा बाळाकडे बघ रे, किती छान एवढं आपल्या प्रेमाचं हे रूपांतर झालेलं बाळ, अगदी काही दिवसांनी त्याला छोटी छोटी हात येणार, बोटं येणार, किती सुंदर आपलंसं बाळ जन्माला येणार, मग ते थोडं थोडं मोठं होणार, आपल्या दोघांचंही रूप त्या बाळाच्या रूपात चमकणार. अगदी कल्पनालाही ती सोनोग्राफी दाखवते, म्हणते बघ ना गं, तुझं नातू आहे का नात असेल, तुला काय वाटतं काय होईल, काय जन्माला येईल, बघ छोटी छोटी बोटं येतील, छोटे छोटे हात येतील, बघ हे छोटंसं बाळ तुझ्या मांडीवर खेळेल, तुला आजी म्हणेल, तुझं अश्विनचं बाळ हे, याला स्वीकार ग आई, असं म्हणत दया कर, असं म्हणत हातपाय जोडू लागते. आता इथे अश्विन सायलीला म्हणतो की प्लीज ह्या बाईला तुझ्या हातानेच बाहेर काढ या घराच्या, मला नकोशी झाली ती इथे, पण नको आहे मला, तर इथे प्लीज माझे सगळेजण ऐका ना, असं म्हणून जेव्हा ती लागते त्यावेळेला प्रियाला हवालदार म्हणते की चला आता टाईम पण संपला आहे, तुझी 2 मिनटं पूर्ण झाली, आपली निघायची वेळ झाली. ती काही निघायला तयारच नाही. तर इथे ती आरडाओरडा करते, तिचा तमाशा चालू होऊन जातो. तर इथे सायली मात्र आता ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसेल बरं. सायली इतकी संतापते. अर्जुन मात्र म्हणतो की वकिलांना मी तुमच्यावर केस करेल, आमच्या मनाच्या विरोधात तुम्ही ह्या मुलीला आमच्या घरी काही इन्फॉर्म न करता आले, नाही तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. आता वकिलीनबाई पण चिडते आणि प्रियाला चला चला म्हणू लागते. तरी ती जातच नाही आहे. ह्या गोष्टीचा इतका संताप सायलीला होतो. सायली स्वतःच्या हाताला तिला धरते आणि सर खेचत दाराबाहेर आणून उभी करते आणि म्हणते, हे बघ तू जे काही नाटकं करते ना ती आत्ताच्या बंद करायची. अजून किती वेळा मी तुला घराबाहेर काढू ग, किती वेळा मी तुला हाताला धरून बाहेर फेकू, मला लाज वाटायला लागली तुला दरवेळेला घराबाहेर काढण्याची. इथून पुढे बाळाचं नाव घेऊन ह्या घरामध्ये एंट्री करण्याचा जो प्रयत्न तुझा चालला आहे तो आत्ताच्या थांबवायचा. ते तुझं स्वप्न कधीच पूर्ण मी होऊ देणार नाही, या घरात तुला कधीच मी येऊ देणार नाही, आमच्या सुखी संसाराला तुझी नजर लागू देणार नाही मी, चालती हो इथून, असं म्हणत प्रियाला ती घेऊन जायला सांगते पोलिसांना.
आता पोलीस घेऊन गेलेले प्रियाला. आता इथे आपल्याला पाहायला मिळते सगळेजण इमोशनल झालेले असतात आणि कल्पना फारच जास्त रडू लागते की काय झालं आहे आपल्या आयुष्यात, ही एवढी संकट एवढी अडचणी का आपल्यालाच येतात. तर अस्मिता म्हणते मला ना थोडीशीसुद्धा कल्पना नव्हती की असं पण होऊ शकतं की ती अश्विनच्या बाळाची आई होईल, ती प्रेग्नेंट होईल. बापरे. तरी ते अश्विन म्हणतो की ती माझ्या बाळाची आई होऊच शकणार नाही, कारण मला माहिती तिने कुठे कुठे काय काय घाण प्रकार केलेले, त्यामुळे त्या बाळाचा स्वीकार करणं मला आत्ता तरी योग्य वाटत नाही. ते बाळ माझं नाही आहे, मी स्पष्ट सांगतो. त्याच्यामुळे कोणीही मला किंवा स्वतःला त्रास करून घेऊ नका आणि त्या बाळामध्ये जीव पण अटकू नका. प्रियाची जी नाटकं आहे त्याची कीव पण येऊ देऊ नका. आता इथे अश्विनने स्वतः नकार दिला आहे म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते आपण तरी काय बोलणार, तो म्हणतोय ना त्याचं बाळ नाही आहे, तर आपल्याला आता फक्त आणि फक्त अश्विनवर विश्वास ठेवणं, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. अर्जुन आता सगळ्यांना सॉरी म्हणू लागतो. अर्जुन म्हणतो की मला सगळ्यांना सांगायचं होतं, पण अश्विनची इच्छा होती की आपण हे सत्य घरी सांगायला नको, कारण सगळ्यांना त्रास होईल. मग मी कुणाला सांगितलं नाही, मला हे माफ करा. तर सगळेजण म्हणतात तुझी काय चूक, जर अश्विन इथे बाप म्हणून त्या बाळाची जबाबदारी घेत नाही, तो जर सांगतोय तर ते आपल्याला ऐकणं भागच आहे. इथे अश्विन चिडलेला असतो. अश्विन त्या मुलीची एवढी कीव करायची नाही असं सगळ्यांना बोलत असतो. पण इथे आता एकदम भावूक झालेली आहे सायली, आणि सायली म्हणू लागली आहे की त्या न जन्माला आलेल्या बाळाचा काय दोष, त्याला काय माहीत त्याच्या आईने आजपर्यंत काय काय केलं, त्याला का आपण सगळ्यांनी शिक्षा द्यायची, त्या बाळाचं ह्या सगळ्या गोष्टीत काय दोष, असं म्हणत इथे सायली बाळावरती कीव करते. आणि त्याने का जन्म घ्यावा जेलमध्ये, हाही प्रश्न ती सगळ्यांसमोर बोलून दाखवते. तर अश्विनचं म्हणणं असतं मग तुला काय वाटतं की मी ते बाळ स्वीकारावं आणि त्याला घरी घेऊन यावं, माझं बाळच नाही तर त्याला मी स्वीकारण्याचा प्रश्न येतच नाही आणि मी त्या बाळाला स्वीकारणारही नाही. तर इथे ती म्हणते की मी स्वीकारा असं नाही म्हणते, फक्त बाळाचा काय दोष ह्या सगळ्या प्रकरणात, त्याने असं आयुष्य का जन्माला अशा आयुष्यात का जन्माला यावं. आणि सायली जे बोलते त्याच्यात अर्जुन म्हणतो तुला काय म्हणणं आहे की आपण तिला घरी घेऊन यावं किंवा त्या बाळाला स्वीकारावं. अश्विन मात्र आता जोरात संतापतो आणि म्हणतो विषयच नाही, मी त्या बाळाला स्वीकारणार नाही, त्या बाळाला घरी आणायचा विषय पण येत नाही आणि आणायचंच नाही. तर अश्विन जर बाप अजून नकार देतोय तर सगळ्यांनी आता ह्या गोष्टीवरती बोलण्यात अर्थच नाही आहे. तर इथे कल्पना म्हणते खरंच जर ते बाळ आपल्या अश्विनचं असेल तर त्याने जेलमध्ये का जन्माला यावं. तर आपण ती DNA टेस्ट जन्माला येण्या अगोदर करू शकतो का, हा एकदम निरागस प्रश्न आता इथे कल्पनाने केला आहे. आणि वकील या नात्याने अर्जुन सांगतो करू शकतो, आणि ही आयडिया पहिले प्रियाने पण दिली होती की मी तयार आहे, मला काय भीती नाही की मी सगळ्यांना सांगू शकते की मी अश्विनच्याच बाळाची आई होणार आहे, तर आपण ही टेस्ट करूया. पण अश्विनने नकार दिल्यामुळे ती टेस्ट करण्यात आलेली नाही आहे. तर जोपर्यंत अश्विन स्वतःहून म्हणत नाही तोपर्यंत आपण ती टेस्ट करू पण नाही, कारण त्याची जी इच्छा आहे तिचं मान राखला गेला पाहिजे. तो जर बाप असून जर स्वतः म्हणतोय की ते बाळ माझं नाही आहे, तर आपण तरी का विषयाची परीक्षा घ्यायची, नको त्या प्रश्नात पडायला, नको त्या गोष्टीत पडायला आणि नको त्या भावनांच्या गुंताड्यात अडकायला. आता आपल्याला खरं तर या सगळ्या भावनिक दृष्टीतनं ह्या गुंत्यातनं आपल्याला अश्विनला बाहेर काढायचं आहे, त्याला ह्या दुःखातनं बाहेर काढायचं. त्याने खूप मनापासून प्रेम केलं होतं ह्या प्रियावरती, त्या सगळ्या दुःखाला विसर पाडायला आपण त्याला मदत करायला हवी. अश्विनच्या मनात आत्ता ही जी खंत होती ना की सगळेजण जेव्हा ऐकतील तेव्हा सगळेजण काय म्हणतील किंवा काय होईल, तर त्या गोष्टीचं ओझं त्याच्या डोक्यावरनं उतरलेलं पाहायला मिळणार. आता त्याला टेन्शन नाही की घरात कोणाला काय कळलं काय नाही. चला आता इथे राकेश लागला आहे त्याचा कामाला बरं का. आता तो जो कोणी आपला वॉचमॅन होता ना, तो वर्णन करून सांगणार होता की हल्लेखोर कसा दिसतो, आणि दुपारी स्केच आर्टिस्ट येणार होते आणि हा पण निघाला पोलीस स्टेशनला जायला. पण अर्ध्या वाटेतच राकेशने त्याला गाठले आणि किडनॅप केलेले आहे. गाडीत बसवून त्याला तो धमकी देत आहे की तुला मी इतके पैसे दिले तोंड बंद ठेवायला, तरीही तू तोंड बंद ठेवायलाच तयार नाही, पोलिसांना निघाला आहे वर्णन करून सांगायला मी कसा दिसतोय. तर इथे तो म्हणू लागतो की प्लीज मला काही करू नका, मी पोलिसांना काहीच माहिती देणार नाही, प्लीज मला जाऊ द्या. तर तो म्हणतो हो जाऊ देऊ ना तुला, पण आता गोडाऊनलाच जाऊ देऊ तुला. तर इथे तो इतका घाबरतो, जोरजोरात आरडाओरडा करायला लागतो. तर त्याला पोलीस इथे बंदुकीच्या धारेवर बसवून राकेश घेऊन जातो आहे गोडाऊनला किडनॅप करून. आता अर्जुन मात्र एखादा काय म्हणता गुन्हेगार जसं उभा असतो ना तशी मान खाली घालून उभा आहे, आणि आपला आका सगळ्यात मोठा डॉन बसलेला आहे, आणि तो डॉन विचारू लागला आहे
चेल्याला की तू का असं वागला, तू मला का सांगितलं नाही की प्रिया आई होणार आहे, हे माझ्यापासून का लपवलं, खोटं का बोललं माझ्याशी. तर ह्या डॉनला आपला हा छोटासा वकील फारच घाबरतो. त्याच्यासमोर नतमस्तक होऊन तो म्हणतो की माझ्या भावाची जी इच्छा होती ती मी पाळली. माझ्या भावाची इच्छा मी कोणाला काही सांगू नये, त्याला मी प्रॉमिस दिलं होतं ते मी कसं मोडू. डॉन म्हणतात की बरं, तुमच्या भावाची इच्छा पण मेन होती, त्यांना पण मान देणं महत्त्वाचं आहे. पण ना तुम्ही माझ्यापासून लपवायला नव्हतं पाहिजे की प्रिया आई होणार आहे. पुन्हा पुन्हा तेच वाक्य, तेच वाक्य. इथे तो अर्जुन हळूच विचारतो, मग तू माझ्यावर रागवलेली नाही ना, तू चिडलेली नाही ना मी तुझ्यापासून सत्य लपवलं. तर ती म्हणते नाही, जे झालं ते झालं, ठीक आहे. आता इथे अर्जुन बापरे ओव्हरच करतो बरं का. तो म्हणतो मला इतकं दिवस टेन्शन होतं, तुला जर कळलं तर तू मला काय म्हणेल आणि तू मला कसं ट्रीट करशील, तू जर चिडली तर किती दिवस राग भरशील, इतकं टेन्शन माझ्या मनावरून उतरले. खूप खूप आभार म्हणत तिच्या पायावर लोटांगण साष्टांग दंडवत घालतो. आपली प्रिया आपली सायली ते हसायला लागते आणि ती म्हणते की याचा अर्थ ही गोष्ट मला कळू नये म्हणून तुम्ही मला प्रियाकडे जाऊ देत नव्हता, इतकी नाटकं काल करत होतं, वेळ काढूपणा करत होतं, त्याचं कारण हेच होतं का. इथे अर्जुन म्हणतो हो हेच होतं आणि अश्विनची इच्छा होती म्हणून मी इतके टाळाटाळ करत होतो. तितक्यात अर्जुनला फोन येतो इन्स्पेक्टर सावंत यांचा. तो फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर जातो. तिथे गेल्यावर तो फोनवर बोलू लागतो. इन्स्पेक्टर सांगू लागतात की आज आपण स्केच आर्टिस्टकडनं स्केच बनवणार होतो, त्या वॉचमॅनच्या सांगण्यावरून पण वॉचमॅन गायब आहे. आता वॉचमॅन गायब आहे, किडनॅप केला आहे, तो पळून गेला आहे, त्याला कोणी पळवून नेलं आहे, इतके प्रश्न अर्जुनला पडले. पण हे सगळं केलं कोणी, हा विषय त्या 3च व्यक्तींमध्ये होता, अश्विन, वॉचमॅन आणि अर्जुन. तर चौथी व्यक्ती अशी कोण होती जिला माहिती होती की आपण हे करणार आहे, ज्याने वॉचमॅनला गायब केले. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार आहे, जे काही अनुभव येणार आहे, आता आपली सायली तिचा बालपण शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी गाठोडं खोलणार आहे. त्या गाठोड्यात तिला आणखी काय हिंट मिळते किंवा काय लीड मिळते ते आपण पुढे पाहूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. पुढील भागात काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.